शिर्डीत दरवर्षी रामनवमी मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते। या उत्सवासाठी देशभरातून भाविक शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी दाखल होत असतात। गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईहून निघालेल्या साई सेवक, साई लीला आणि मोठ्या पालख्या शिर्डीमध्ये दाखल होत आहेत। या पालख्यांच्या आगमनाने आणि साईंच्या गजराने शिर्डी दुमदुमून जाते। रामनवमी उत्सवानिमित्ताने शिर्डीत पालख्या ज्या आहेत ते दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। मुंबईवरून अर्थात 250 किलोमीटरचा पायी प्रवास करून हे भाविक आपल्याबरोबर येत आहेत। काय सांगाल, तुम्ही पायी प्रवास कधी सुरू केला होता? काय कसं भक्त म्हणून तुम्ही शिर्डीत येत आहे? माझा पायी प्रवास झाला 5व्या वर्ष आहे। सर्व सुखाचा प्रवास आहे। बाबाच्या वाडीला खूप सुख असं वाटते। असं वाटते प्रवास काही समजाच नाही पाहिजे। हे 9 दिवस कसे गेले, आज शेवटचा दिवस आहे, खूप दुःख वाटत आहे। बाबाकडे आम्ही पोहोचलो, बाबा सोबत आहे आमच्या, आणि खूप चांगला वाटत आहे बाबा शिर्डी पोहोचल्या त्या सिटी। तुम्ही कधी निघाला होता? मुंबईवरून साधारणतः 250 किलोमीटरचा प्रवास आहे। कसा तुम्ही हा प्रवास केला? गुढीपाडवा दुसऱ्यानंतर 7 तारखेला आम्ही निघालो सकाळी। पायी प्रवास नव्हे हा तर सुख सोहळा आहे, आनंदाचा सोहळा, वारीचा सोहळा, हा न कधी संपणारा प्रवास आहे। याच 9 दिवस कसे निघून जातात काही कळतच नाही। साईबाबांची इच्छा, साई प्रवास खूप सुखाचा आणि आनंदाचा। आणखीन आपल्याबरोबर काही तरुण आहेत। काय सांगशील तू की मुंबईवरून तू निघाला आहे, तरुण आहेस अगदी, काय साईबाबाची आस घेऊन तू शिर्डीला आला आहे? कसं आहे ना, काही मुलं ही पदयात्रा टाइमपास म्हणून येतात, पण ज्याच्या मनात खरी भक्ती असते ना, ते बाबाचे दिवाने आहेत। त्यांना बाबांचं सगळं काय माहिती आहे। ते बाबांसाठी तन मन धन सगळं आपलं कामधंदा सोडून 9 दिवसाचा स्वर्गसुखाचा प्रवास करण्यासाठी शिर्डीच्या वाटेला येतात। आणि ही शिर्डीची वारी पैशानी नाही नशिबानी होते, आणि ती या मुलांच्या नशिबात आहे म्हणून शिर्डीची वारी झाली। दरवर्षी शिर्डीची वारी हे तरुण करत असतात। यावर्षी मोठ्या प्रमाणात तरुणचा जो सहभाग आहे तो शिर्डीत असल्याचं दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणात जे आहेत भाविक जे आहेत ते आता शिर्डीत येतात दिसून येत आहे। या ठिकाणी बघितलं तर छत्र चामर त्याचबरोबरीने रथ घेऊन हे भाविक शिर्डीच्या दिशेने आलेले आहेत। या भाविकांच्या जी आस आहे ती रामनवमीला बाबांचं दर्शन घेऊन बाबांच्या मंदिरात रामनवमी साजरी करण्यासाठी भक्त शिर्डीत दाखल होत आहे। प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, शिर्डी। शिर्डीत रामनवमी उत्सवाला 113 वर्ष पूर्ण झालेली आहेत। देशभरातून 100 पालख्या आज शिर्डीमध्ये दाखल झाल्यात। या सर्वांचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांनी। रामनवमी उत्सव म्हटलं की गावची जत्रा, त्याचप्रमाणे रामनवमीला पायी पालख्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात येतात। साईबाबा संस्थांकडे यावर्षी 75 पायी पालख्यांची नोंद झालेली आहे। आता आपण बघू शकतो की भर उन्हात आता ह्या ज्या पायी पालख्या आहेत, भाविक आहेत ते पायी मुंबईवरून शिर्डीच्या मार्गावर चालत आलेले आहेत। काही भक्तांच्या पायात चपलाही नाही आहे, उन्हाची तीव्रता जाणवते आहे, मात्र साई मिलनाची आस असल्याने अनेक भक्त आहेत साईबाबांच्या दर्शनासाठी रामनवमीला या ठिकाणी आल्याचं दिसून येते। मोठ्या प्रमाणात ज्या पालख्यांचा जो ओघ आहे तो शिर्डीत सुरू आहे। शिर्डीकरांनी या पालख्यांची स्वागतीची तयारी केलेली आहे। हा पालखीत आलेल्या प्रत्येक भक्ताला गंध लावून त्यांचं स्वागत केलं जाते। मोठ्या प्रमाणात दरवर्षी ह्या ज्या पालख्या आहेत त्या शिर्डीला येत असतात। प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, शिर्डी।